नमस्कार मित्रांनो, मी नितीन रामटेके. तुमचं नेमो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, महाज्योतीची नवीन स्कीम सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणेच जे नीट आणि MST CET याच्यामध्ये जे ॲडमिशन करतात त्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये प्रशिक्षण आणि त्यासोबतच टॅब आणि 6 GB पर डे डाटा हे फ्रीमध्ये मिळतो. आता याचं कशा पद्धतीचं फॉर्म राहतं लक्षात घ्या मित्रांनो. हा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरत असताना त्याची लिंक मी तुम्हाला सांगतो. आणि जर समजा तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देतो, 86 98 64 86 34. पुन्हा एकदा सांगतो, 86 98 64 86 34. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि संपर्कसुद्धा तुम्ही करू शकता. आणि ज्यांना कोणाला घरूनच हा फॉर्म भरायचा आहे प्रत्येक मुलांना, त्यांनी आपला हा फ्रीमध्ये टॅब मिळायचा तो फॉर्म भरू शकता. आता हा फॉर्म भरण्यासाठी लक्षात घ्या, म्हणजे 15 ते 20 हजाराचा हा टॅब असतो, तोही तुम्हाला फ्रीमध्ये मिळतो. तर काही दिवस शिल्लक आहे, त्याची शेवटची तारीख पण तुम्हाला सांगतो आणि कसं फॉर्म भरायचं ते पण सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला भरण्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतील ते डॉक्युमेंट्स तुम्हाला एंडिंगला सांगतो. ते डॉक्युमेंट्स तुम्ही फक्त फोटो काढायचे आणि व्हॉट्सअपवर सेंड करायचं. सेंड केल्यानंतर मी त्यांचं फिलअप करतो. फिलअप केल्यानंतर तुम्हाला त्याची रिसिप्ट पाठवतो. ते रिसिप्ट चांगल्या प्रकारे ठेवायचे जोपर्यंत तुम्हाला टॅब मिळत नाही, कारण नंतर ते मागवतात. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, याची फक्त ₹100 फी राहील. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, संपूर्ण ऑनलाईन. आणि याची संपूर्ण माहिती तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर सोबत सांगितला आणि संपर्कसुद्धा करू शकता, घरपोच तुम्हाला मिळवू शकता. आता याचा समोरची तुम्हाला माहिती सांगतो मित्रांनो. हा जो सर्क्युलर निघाला आहे तो आत्ताच निघालेला आहे. लक्षात घ्या, तुम्ही गुगलवर किंवा क्रोमवर जा, त्याच्यावर तुम्ही लिहा महाज्योती महाज्योती असं जरी लिहिले तरी चालते. त्याची वेबसाईट येईल महाज्योती.org.in. याला क्लिक करा. याला क्लिक केल्यानंतर अशी सुरू होईल. इथं वरती तुम्हाला जे नीट MST CET बॅच 2026 ट्रेनिंग असं तुम्हाला लिहून दिसेल. खाली अप्लिकेशन फॉर्म नीट MST CET असं थोडं खाली सरकवा, म्हणजे तुम्हाला दिसेल. इथे तुम्हाला दिसेल तपशील आणि रजिस्ट्रेशन लिंक. आता लक्षात घ्या मित्रांनो, तपशीलमध्ये तुम्हाला जे मी आता दाखवलं ते दिसेल आणि रजिस्ट्रेशन लिंक हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आहे. तर आपण तपशीलवर जाऊ आणि अधिक माहिती डाउनलोड करून घ्या. तुम्ही त्याला ओपन करा कशात सुद्धा. ओपन केल्यानंतर बघा, इथं संपूर्ण माहिती तुम्हाला दिसत आहे. नीट MST CET याची जी बॅच आहे 2026ची, याची पूर्व प्रशिक्षणाची योजनेचं ते फॉर्म सुरू झाले आहेत फॉर्म भरणे. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी जे नीट किंवा MST CETला ॲडमिशन केले असतील, त्यांना पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने, कशा पद्धतीने पहा, ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागवण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB पर डे रोज 6 GB इंटरनेट डाटा पुरवण्यात येईल. याचं जे प्रशिक्षण होणार आहे तुमचं ते ऑनलाईन होणार आहे मित्रांनो. अतिशय चांगली मुलांसाठी आहे. फ्रीमध्ये टॅब भेटणार आणि फ्रीमध्ये तुम्हाला प्रशिक्षणसुद्धा भेटणार, ते घरूनच. त्या टॅबमधूनच तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं असतो. फ्रीमध्ये तुम्हाला नेट देतो, त्या नेटमधूनच तुम्हाला कनेक्ट करायचा असतो आणि तुमची पूर्ण तयारी करून घेण्यात येते. आता हे कुणासाठी आहे तुम्ही लक्षात घ्या. पात्र घ्या. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा असला पाहिजे, पूर्ण भारतासाठी नाही, फक्त महाराष्ट्रासाठी ही स्कीम आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी हा इतर मागासवर्ग म्हणजे OBC, विमुक्त भटक्या समाजामध्ये NT, त्याच्यामध्ये NTC आलं, NTB आलं, NTA आलं. त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग जे OBCमध्ये जे मोडतात ते असावा. त्याच्यानंतर विद्यार्थी हा नॉन क्रिमी लेअर असावा, म्हणजे त्याच्याकडे नॉन क्रिमी लेअर पाहिजे. समजलं, SC ST साठी नाही, ते बाकी कास्टसाठी आहे. त्यानंतर सन 2024मध्ये लक्षात घ्या, 2024मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असावे. म्हणजे
2 वर्ष झाले 10वी होऊन आता 12वीत आहे, तुम्ही 11वीत आहे किंवा 13वीत आहे आणि तुम्ही आत्ता नीटसाठी ॲडमिशन केले आणि तुम्हाला आत्ता टॅबचा फॉर्म भरतो म्हणून नाही जमणार. 2024मध्येच तुम्ही 10वी पास झालेले असले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यात विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. म्हणजे 11वीमध्ये सायन्सला ॲडमिशन घेतलेला असावा आत्ता 11वीमध्ये. त्यानंतर याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे. जो मी ॲडमिशन केलेली स्लिप असेल किंवा बोनाफाईड असेल ते तुम्हाला याला जोडणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याची निवड ही त्यांना 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल. ज्यांची टक्केवारी आहे किंवा वर्गवारी जे कास्ट आहेत त्यांच्यानुसार ते लिस्ट लावतील. इथं 10वीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. 70%च्या वर. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. ज्यांना 10वीमध्ये 60% मिळालेले आहे ग्रामीण भागामध्ये तेच फॉर्म भरू शकतात आणि शहरी भागामध्ये ज्यांना 10वीमध्ये 70% मिळालं आहे तेच फॉर्म भरू शकतात. विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरवले जाईल. तुमचं आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील किंवा कसे ओळखायचे ते आधार कार्डवरून ओळखतील. त्यानंतर जे कागदपत्रे लागणार आहेत ते लक्षात घ्या. आधार कार्ड समोरून और मागील बाजू दोन्ही बाजू पाहिजे. त्याच्यानंतर रहिवासी दाखला म्हणजे डोमेसाईल पाहिजे. कास्ट सर्टिफिकेट लागते. नॉन क्रिमिनल लागते. 10वीची मार्कशीट त्याच्यासोबत 9वीची सुद्धा मार्कशीट लागते. लक्षात घ्या इथं. त्याच्यानंतर सायन्सला जे तुम्ही ॲडमिशन घेतले ते ॲडमिशन स्लिप किंवा बोनाफाईड. त्याच्यानंतर तुम्ही जर दिव्यांग असाल तर दिव्यांग सर्टिफिकेट आणि अनाथ असाल तर अनाथ सर्टिफिकेट. खाली तुम्ही लक्षात घ्या जे तुमची कास्ट आहे ती ओबीसी वाल्यांसाठी आहे 59% राखीव. त्याच्यानंतर निर्धिसूचित जे जमाती आहे VJA त्यांच्यासाठी आहे 10%. त्याच्यानंतर NTB साठी आहे 8%, NTC साठी 11%, NTD साठी 6%, SBC साठी 6%. एकूण 100% म्हणजे कुणाला किती जागा ठेवल्यात ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर जे आरक्षण आहे ते महिलांसाठी 30% राखीव ठेवलं आहे. दिव्यांगांसाठी 4% राखीव ठेवला आहे आणि अनाथासाठी 1% राखीव ठेवला आहे. खाली तुम्हाला ही सर्व माहिती दिलं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 10/7/2024. बघा 10 तारखेच्या पहिलेच तुम्ही ऑनलाईन करा आणि तुम्हाला सांगतो 5 दिवस असताना तर वेबसाईट चालणार नाही. त्याच्यामुळे 5 तारखेच्या अगोदरच ऑनलाईन करा. तुम्ही काहीच वाट न पाहता जसा तुमचा दिसला आहे YouTube माझा WhatsApp नंबर घ्या आणि सरळ तुमचे डॉक्युमेंट्स फोटो काढून WhatsApp करा मला. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल नसेल, कास्ट नसेल आत्ताच 8 दिवसात काढून घ्या आणि मला डॉक्युमेंट्स WhatsApp करा. तुरंत तुम्हाला 10-15 मिनिटात फॉर्म भरून देतो. त्याच्यानंतर तुम्ही जर पोस्टाने पाठवतो म्हणाल तर ते विचार केला जाणार नाही किंवा जाहिरात रद्द करणे, मुदत वगैरे ते विचार केला जाणार नाही. तुम्हाला असं काही अडचण आल्यास अर्ज भरताना तुम्ही हा नंबर दिला आहे 071 28 70 120 किंवा 121 या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. लक्षात घ्या मित्रांनो माझा हा WhatsApp नंबर आहे 86 98 64 86 34. या WhatsApp नंबरवर तुम्ही जे मी डॉक्युमेंट सांगितलं आहे ते डॉक्युमेंट्स पुन्हा एकदा तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो. जे डॉक्युमेंट्स लागतात इथं लक्षात घ्या. सिग्नेचर लागेल तुमची म्हणजे सही. त्याच्यानंतर तुमचा पासपोर्ट फोटो जे फोटो आहे तुमचा त्याचे फोटो काढायचा. 9वीची मार्कशीट, 10वीची हॉल तिकीट किंवा तुमचं जे मार्कशीट आहे ते मार्कशीट. त्याच्यानंतर आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल आणि डोमेसाईल एवढे डॉक्युमेंट्स लागतील. याचा फोटो काढायचा आणि मला सरळ पाठवून द्यायचं. अतिशय खूप चांगली माहिती तुम्हाला सांगितलं आहे. फ्रीमध्ये तुम्हाला टॅब मिळणार आहे आणि असं नाही मित्रांनो की दोघा-चौघांनाच मिळेल आम्हाला मिळणार असं नाही. भरपूर मुलांना मिळालेलं आहे. तुम्ही फक्त फॉर्म भरा. ₹100 तुमचे जातील पण तुम्हाला 20,000 ते 30,000चा टॅब मिळेल. ते फ्रीमध्ये तुम्हाला पुन्हा ट्रेनिंगसुद्धा मिळेल. अतिशय खूप चांगली माहिती आहे आणि
अशी नवनवीन माहिती मी सांगत राहतो तुम्हाला. त्याच्यामुळे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक मुलाला लक्षात घ्या, ज्याने ज्याने जीमध्ये, नीटमध्ये आणि MST CETमध्ये ॲडमिशन घेतलं त्या प्रत्येक मित्राला ही माहिती शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.